मित्रांनो, भारतात यंदाच्या लग्नसराईत 38 लाख लग्न आहेत आणि लग्न घरातला आनंद कसा असतो हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण लग्नाच्या नावावर जे कर्ज आणि इमोशनल प्रेशर त्या फॅमिलीवर सोशल मीडियामुळे क्रिएट झालाय तो कोणालाच दिसत नाही. एकीकडे आईवडिलांना आपल्या नातेवाईकांना दाखवून द्यायचंय की आम्ही एवढं भारी लग्न केलं, तर दुसरीकडे नवरा नवरी एखाद्या सेलिब्रिटीच्या वेडिंगमुळे इन्स्पायर होऊन बसलेले असतात आणि या गोष्टी जगाला दाखवण्याच्या नादात त्या कुटुंबावर लग्नाचा प्रचंड प्रेशर क्रिएट होतो. ब्राइट्स मॅगझिनच्या अकॉर्डिंग 74% कपलचं असं म्हणणं आहे की इंस्टाग्राममुळे त्यांचं वेडिंग प्रचंड इन्फ्लुएन्स झालं आहे. वेडिंग सीझन मध्ये मुहूर्त कमी असतात आणि वेंडर्स देखील कमी. साहजिकच लग्नसराईत वेंडरचं शॉर्टेज असल्या कारणाने आपल्याला ते वेडिंग सर्व्हिसेस महाग विकतात. म्हणजेच लग्नासाठी तुम्हाला हॉल बुक करायचा आहे, केटरिंग वाला बुक करायचा आहे किंवा डेकोरेशन वाला बुक करायचा आहे, तर त्यासाठी वेंडर टॅक्सच्या स्वरूपात तुम्हाला जास्त पैसे पे करावे लागतात. जर तुम्ही अंबानीच्या लग्नामुळे इन्स्पायर झाला असाल तर मी तुम्हाला अंबानींपेक्षाही श्रीमंत व्यक्तीचं उदाहरण देतो. मार्क झकरबर्ग, जो की अंबानींपेक्षाही श्रीमंत आहे. त्यानं त्याचं लग्न त्याच्या बॅकयार्ड